जय शिवराय. बघा, विदर्भ जो काही परिस्थिती आहे, नांदेड, परभणी जिल्ह्यातले काही मोजके भाग अजूनही पावसाची उघडीची वाट बघताय. आणि हिंगोली, वाशिम, चंद्रपूर, गोंदिया, सरळ सरळ सांगायचं म्हणलं पूर्व विदर्भ आणि खानदेशचा क्षेत्र पाऊस उघडीची वाट बघतोय. पण जर सरळ सरळ आपण सांगतो त्यांना की 11 तारखेपर्यंत हे वातावरण झेलावंच लागणार आहे. तिथून पुढे बरोबर. वातावरण हळूहळू उघडणार आहे, एकदमच उघडणार नाही. स्थानिक वातावरणाचा देखील पाऊस होऊ शकतो या काळामध्ये. पण एक बऱ्यापैकी दवरणी असेल, फवारणी असेल, ह्याचं नियोजन तुम्हाला लागू शकतं. आता दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आम्हाला पाऊस कधी पडणार म्हणणारे शेतकरी आता फक्त 20% राहिलेत. मी बघतोय प्रामुख्याने सोलापूरमध्ये आहे, धाराशिवमध्ये आहे आणि अहिल्यादेवीनगरमध्ये सुद्धा खूप छान पाऊस होते. तिथल्या सुद्धा कमेंट्स येतात शेतकऱ्यांच्या. पण तत्पूर्वी एक मला विनंती करायची की तुम्ही हा व्हिडिओ शेअर का करत नाही. माझा अंदाज चुकला होता, तोही एकही तुमच्याच भागामध्ये चुकला होता. मी सातत्यानं तुमच्यासाठी लाखोंचा खर्च करतोय, लाखोंची उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न करतो. त्या पद्धतीने तुम्ही ती शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि शेतकऱ्यांच्या पोरांना सपोर्ट करा. मला तुम्ही सबस्क्राईब केलं किंवा नाही फॉलो केलं तरी चालतंय. माहिती पोहोचवतात तुमच्याकडे. गरीब आहे ते सगळे मूळ युट्यूबर जे आपण बनवले आहेत ते युट्यूबर गरीब आहेत. तर त्यामुळे त्यांनाही सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा. आता एकंदरीत अंदाजाकडे वळतोय पुन्हा एकदा की अहिल्यादेवीनगर परिसराचा जवळपास आपण सांगितलं की ते सर्वदूर होणार नाहीये, पण 100% अशी व्याप्ती जी दिसते मॉडेलनुसार तर ती आता पूर्ण होताना देखील दिसते आहे. त्यामुळे 9 तारीख आणि आजची 8 तारीख देखील खूप पोषक आहे या भागांना. छत्रपती संभाजीनगरमध्ये काही ठिकाणी पेंडवणी झालाय, काही ठिकाणी खूप चांगला झालाय, तर अजूनही त्यांना रिपीट होत राहील. पण जे आपला शब्द होता की ही कंडिशन आपल्याला दुष्काळजन्य परिस्थितीतून मुक्त करेल असा अंदाज दिलेला होता, तो नक्की सक्सेसफुली आजच्या डेटला जर पाहिलं तर 80% भागांना त्यांनी कव्हर केलेला आहे. नाही म्हणता येत नाहीये. आणि याचा भाग जर बघितला आपण अहिल्यादेवीनगरचा, तर 70% भाग हा दुष्काळजन्य परिस्थितीतून म्हणजे 4-5 दिवस पाणी द्यायची वेळ नाही किंवा आठवड्याभर पाणी द्यायची वेळ नाही असं सुद्धा मुक्त झालाय. आता राहिला फक्त 20% भाग. तारखा मोठ्या आहेत अजूनही. 8 जुलैची आहे, 9 जुलैची आहे, परत 10 जुलैची सुद्धा यांच्या भागामध्ये आहे. पण या शेतकऱ्यांना देखील चिंता करायची गरज नाहीये. एकंदरीत केस, धारूरचे भाग देखील सुरुवात केली घ्यायला, बीडचे देखील भाग घ्यायला सुरुवात केली आहे. मग काळजी करू नका. आणि फवारणीसाठी पोषक वातावरणाची वेळ देतोय सगळ्यांना. जालना पासून पूर्वेकडील जे काही जिल्हे आहेत, परभणी असेल, नांदेड पट्टा असेल, हिंगोली, वाशिम सह पूर्व विदर्भातले सर्व जिल्हे, म्हणू नका की हिंगणघाट आहे का, गडचिरोली आहे का, सर्व जिल्हे, विदर्भामध्ये सुद्धा सर्व तालुके, बुलढाणा असेल, अकोला असेल, त्यानंतर जालना जिल्ह्याची काही उत्तर साईड आहे, लागोपाठ चालू येते काही ठिकाणी पावसाळा. तर जालन्यासह ह्या भागांना 11 ते 12 जुलैपासून उघाड मिळते आहे. 4-5 दिवसाची उघाड असेल. पण या काळामध्ये सुद्धा 20%, 10% भागांना पाऊस हा होत राहणार आहे. परत म्हणू नका की आम्हाला तुम्ही पाऊस उघड असं सांगितलं पण आमच्या 10-5 गावांना पडतोय पाऊस. ही निसर्गाची लेन आहे, निसर्गाची ही समतोलीची कंडिशन आहे. हे स्थानिक वातावरणाचा पाऊस या काळामध्ये होऊ शकतो. सूर्यदर्शन 5 घंट्याचं 6 घंट्याचं राहील, पण पावसाचं जो काही आपण जे काही कामं करायचे आहे त्यांना अडथळा मात्र याच्यामध्ये बिलकुल येणार नाहीये. पश्चिम महाराष्ट्राच्या बाबतीत तुम्हालाही उघाड आहे 12 तारखेपासून, पण तुम्हाला उघाडचं भीती वाटते. पण ह्या 2-3 दिवसात तुम्हालाही कव्हर करणार आहे. अहिल्यादेवीनगर परिसर, छत्रपती संभाजीनगरचा राहिला भाग, साताऱ्याचा पण राहिला भाग, पुणे, इंदापूर, तुळजापूर देखील राहिला भाग तो कव्हर करणार आहे. पण एक मात्र तुम्हाला सांगेल की याच्यामध्ये जी काही पेरणी करतात शेतकरी ही तुमची रिक्षा असेल. मी याच्यामध्ये पेरणीचा सल्ला दिलेला नाहीये. सोलापूर, धाराशिव यांनीही चिंता करू नका. तुम्हालाही कव्हर करण्यासाठी पोषक परिस्थिती ही 8 जुलै आणि 9 जुलैची आहे. राहिला बीड जिल्ह्याचा आणि लातूर जिल्ह्याचा भाग, यांनाही पावसाची कंडिशन खूप चांगल्या पद्धतीने आहे. पिकांना जवळपास 10-12 दिवस पाणी द्यायची वेळ येणार नाही अशी कंडिशन आहे. पुन्हा 10-12 दिवसांनी पाऊस परत ऍक्टिव्ह होत आहे. त्यामुळे ह्या थोडक्यात अंदाजामध्येही तुम्हाला समजलं असेल. नांदेड जिल्हा, नांदेड, परभणीच्या काही बहुतांश भागांना पावसाने थोडं टाळण दिली होती, पण त्यांनाही कव्हर केलेलं आहे, परभणी विशेष आणि बीड विशेष. पण याच्यामधूनही तुम्हाला पावसाची विश्रांती ही 11-12 तारखेपासून होणार आहे. त्यामुळे एकंदरीत हे चित्र थोडक्यात आहे. सगळ्या शेतकऱ्यांना ही माहिती आपल्या प्रोफाईलवरती, व्हॉट्सअपवरती शेअर करून टाका.